Yes, we had started with human nutrition. So we have left a very small part of this chapter. Right? हाँ. So what are the steps of nutrition? Nutrition चा step कुठला होता? Ingestion, digestion, absorption, assimilation and egestion. Right? So you have seen कि digestion for nutrition digestive system is involved. And in digestive system there are two parts, alimentary canal and digestive glands, right? Alimentary canal is just a single tube. We have the complete digestive system. म्हणजे आपल्याकडे माउथ आणि anus दोन ओपनिंग आहे, डिफरंट ओपनिंग. म्हणून आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे आपण त्याला बोलतो की आपली कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, राईट? आणि ग्लँड्स किती आहेत मग टोटल? 5 ग्लँड्स आहेत त्या, राईट? कुठल्या कुठल्या? सलायव्हरी ग्लँड जे सलायवा सिक्रीट करतं, गॅस्ट्रिक ग्लँड जे गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रीट करतं, then liver जे bile juice secrete करतं, pancreas which secretes pancreatic juice, right? आणि intestinal gland which secretes intestinal juice. So yesterday we have seen की कुठले कुठले glands काय काय secrete करतं, and according to the we have seen the digestion of carbohydrate and proteins, right? Today we are going to talk about the digestion of lipids. Digestion of lipids, right? आता लिपिड्स काय असतात पहिले तर हे सांगा. जसं आपण काल लिहिलं की प्रोटीन्स आर दी चेन ऑफ अमायनो ॲसिड, देन कार्बोहायड्रेट द चेन ऑफ सिम्पल शुगर. तसं लिपिड्स काय असतात? व्हॉट आर लिपिड्स? दिज आर दी ग्रुप ऑफ ट्रायग्लिसराईड. काय ते? ग्रुप ऑफ ट्रायग्लिसराईड म्हणजे त्या चेन्स आहेत. व्हॉट आर दोज आर चेन. एक अमायनो ॲसिड, दुसरा अमायनो ॲसिड, तिसरा अमायनो ॲसिड, असे अमायनो ॲसिडची चेन म्हणजे कार्बोहायड्रेट आहे. सॉरी प्रोटीन्स आहे, माय मिस्टेक, प्रोटीन्स आहे, राईट? शुगरची चेन म्हणजे कार्बोहायड्रेट आहे. लिपिड हा ग्रुप आहे, इट इज अ ग्रुप. कोणाचा? ट्रायग्लिसराईडचा. मग ट्रायग्लिसराईड काय असतं? ट्राय मीन्स व्हॉट? 3. आणि ट्रायग्लिसराईडचा मिनिंग असा नाही की 3 ग्लिसरॉल आहे. ट्रायग्लिसरॉइड म्हणजे देअर इज 1 ग्लिसरॉल, एक ग्लिसरॉल असतो प्लस 3 फॅटी ॲसिड. काय असतात? 3 फॅटी ॲसिड असतात. अशा याला आपण एक ट्रायग्लिसराईड म्हणतो, 1 TG. आणि असा TGचा ग्रुप म्हणजे काय? ट्रायग्लिसराईडचा पूर्ण ग्रुप म्हणजे काय? इट इज कॉल्ड ॲज, येस, इट इज कॉल्ड ॲज लिपिड, राईट? मग आपल्याला पहिले तर हे ट्रायग्लिसराईडला सेपरेट करायचं आहे. मग ट्रायग्लिसराईडमध्ये एक ग्लिसरॉल काय करायचं आहे? रिमूव्ह करत जायचं, राईट? मग डायजेशन ऑफ लिपिड्समध्ये काय? इट स्टार्ट्स विथ वॉट? आपल्याला पूर्ण तसंच काय होतं कालचं की माऊथमध्ये स्टार्ट होतं. माऊथपासून मला सांगा, माऊथ नंतर ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी. सलायवाकडे लिपिडच्या डायजेशनसाठी काय आहे का? नाही आहे, राईट? गॅस्ट्रिक ग्लँडकडे काय होतं का? काहीच नव्हतं. डायरेक्ट कोणाकडे होतं? बाईल ज्यूसकडे, राईट? मग माऊथपासून स्टमकपर्यंत लिपिडचं डायजेशन होईल का? नो एन्झाईम फॉर लिपिड डायजेशन. नो एन्झाईम फॉर लिपिड डायजेशन. लिपिडच्या डायजेशनसाठी कुठलाच एन्झाईम नाही. देअर इज नो एनी एन्झाईम फॉर दी लिपिड डायजेशन. इज इज क्लिअर, राईट? आणि मग त्याच्यानंतर मग नेक्स्ट काय असेल आपलं? स्मॉल इंटेस्टाईन. आपण बघितलं होतं की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये 3 ज्यूसेस येतात. कुठले कुठले? पहिला कुठला असतो? येस, व्हॉट आर दिस 3 ज्यूसेस विच वर्क्स इन स्मॉल इंटेस्टाईन? बाईल ज्यूस, पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि इंटेस्टिनल ज्यूस. तिघं पण तिथे काम करतात ना. अजून पण ब्लँक आहे का? सो पहिलं कोण येणार आहे? बाईल ज्यूसकडे. बाईल ज्यूसकडे काय होते? बाईल सॉल्ट्स होते. ते ह्या लिपिड्सचे काय करतात? इमल्सिफिकेशन करतात. काय करतात? इमल्सिफिकेशन. इमल्सिफिकेशन म्हणजे फक्त सेपरेट करतात, राईट? कोण हेल्प करतं या इमल्सिफिकेशनला? बाईल सॉल्ट्स, राईट? कोण करतात? बाईल सॉल्ट्स. आणि इमल्सिफाय केल्यावर यांचे हे सगळे जे ट्रायग्लिसराईड आहे हे सेपरेट होतील. जे एकमेकांना जॉईन होते ते ट्रायग्लिसराईड काय होतील? सेपरेट होतील, राईट? 1 ट्रायग्लिसराईड स्टँड फॉर व्हॉट? 1 ग्लिसरॉल प्लस 3 फॅटी ॲसिड. ओके. याच्यानंतर दुसरं सेकंड ज्यूस कुठला आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये? दॅट इज पॅन्क्रियाटिक ज्यूस. कुठला आहे? पॅन्क्रियाटिक ज्यूस. पॅन्क्रियाटिक ज्यूसकडे काय होतं का लिपिडच्या डायजेशनसाठी? वॉज इट हॅव्हिंग समथिंग? काय होतं का? स्टिएप्सिन. कुठलं एन्झाईम होतं? स्टिएप्सिन होतं किंवा पॅन्क्रियाटिक लायपेजेस होतं. आता याने काय केलं? जो ग्रुप होता या ग्रुपला फक्त सेपरेट केलं. आता आपण एकेका ट्रायग्लिसराईडवर वर्क करणार आहे. एक ट्रायग्लिसराईड घेतला, दिस इज 1 ट्रायग्लिसराईड. व्हॉट डू मीन बाय 1 ट्रायग्लिसराईड? एक काय मध्ये सेंटरला? येस, इट हॅज 1 ग्लिसरॉल प्लस साईडला काय त्याच्या? 3 फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड, फॅटी ॲसिड, फॅटी ॲसिड. याला काय बोलू आपण? व्हॉट इज दिस? दिस इज TG. TG स्टँड्स फॉर ट्रायग्लिसराईड, राईट? आता याच्यावर काम करणारे पॅन्क्रियाटिक ज्यूसमधून आला स्टिएप्सिन. कुठला एन्झाईम आहे? स्टिएप्सिन, राईट? स्टिएप्सिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅन्क्रियाटिक लायपेजेस. त्यालाच काय म्हणतात? पॅन्क्रियाटिक लायपेजेस. याने एक ग्लिसरॉल एक फॅटी ॲसिड रिमूव्ह केला. मग एक फॅटी ॲसिड रिमूव्ह केल्यावर काय राहिलं? मध्ये काय होतं? हा व्हॉट इज दिस? दिस इज ग्लिसरॉल. आता किती फॅटी ॲसिड राहिले?
1 and 2 आणि एक फॅटी ॲसिड त्याने रिमूव्ह केलं. मग जर 3 फॅटी ॲसिडला आपण ट्रायग्लिसराईड बोलतो तर 2 फॅटी ॲसिडला आपण काय म्हणणार? डायग्लिसराईड. याचं काय नाव देणार? डायग्लिसराईड. सो दिस इज कॉल्ड एज डायग्लिसराईड, राईट. परत याच्यावर इंटेस्टिनल लायपेजेस किंवा पॅन्क्रियाटिक लायपेजेस वर्क करतील, अजून एक फॅटी ॲसिड रिमूव्ह करतील. मग काय राहील? ग्लिसरॉल प्लस ओनली 1 फॅटी ॲसिड, 2 फॅटी ॲसिड साईडला गेले. याला काय नाव देणार मग? हे काय असेल? मोनोग्लिसराईड. काय असेल? मोनोग्लिसराईड, राईट. हे सगळं इंटेस्टाईनमध्ये चालू आहे. आता आपण काय बघितलं होतं की जे अमायनो ॲसिड्स आहेत ते अमायनो ॲसिड कुठे जातात? अमायनो ॲसिड एंटर्स इनटू ब्लड वेसल ॲब्झॉर्प्शन. सिंपल शुगर पण कुठे जातात? ब्लड वेसलमध्ये. पण फॅटी ॲसिडचे हे मोनोग्लिसराईड्स आहेत, आर ऑल्सो कॉल्ड एज मीझल्स. त्यांनाच काय म्हणतात? मीझल्स. हे इन्स्टेड ऑफ ब्लड वेसल हे जातात लिम्फ वेसलमध्ये. कुठे जातात? लिम्फ वेसलचे. व्हाईट कलरचं फ्लूइड आपल्या बॉडीमध्ये फ्लो करतं फॉर द इम्युनिटी, त्याला लिम्फ म्हणतात. हे लिम्फ वेसलमध्ये जातात, ज्यांना लॅक्टियल्स पण म्हणतात. काय म्हणतात? लॅक्टियल्स. आणि जेव्हा ते लिम्फ वेसलमध्ये जातात त्यांचं सराउंडिंग एक याचा प्रोटीनचं कोट क्रिएट होतं. इट फॉर्म्स अ कोट अराउंड दॅट, प्रोटीन कोट. आणि मग ह्या स्ट्रक्चरला कायलोमायक्रॉन म्हणतात. काय म्हणतात? कायलोमायक्रॉन. व्हेन देअर इज अ प्रोटीन कोट अराउंड दॅट फॅट लोब्यूल. आणि हे कुठे जातात? ब्लड वेसल की लिम्फ वेसलमध्ये? लिम्फ वेसलमध्ये. आणि मग लिम्फ वेसलकडनं ब्लड वेसल. आपण काय बोलतो? जे पण आपण फूड खातो त्याचे न्यूट्रिएंट्स कुठे पाहिजे आपल्याला? ब्लड वेसलमध्ये, राईट. पण हे असे आहेत फॅट्स असायचे ब्लड वेसल नाही, कुठे जातात? डायरेक्ट लिम्फ वेसलकडे जातात. ओके. सो दिस इज अबाउट दी डायजेशन ऑफ फॅट्स और लिपिड्स. कळलं? कुठून? माउथपासून स्टार्ट करतो स्टमकपर्यंत कुठलाच एन्झाईम नाही जे लिपिडच्या डायजेशनला हेल्प करेल. जेव्हा फूड इंटेस्टाईनमध्ये जाईल मग परत तेच होईल नाही का? सिक्रेटिन अँड ऑल. आठवतं? बाईल ज्यूस येईल, पॅन्क्रियाटिक ज्यूस येईल. मग बाईल ज्यूसकडे बाईल सॉल्ट आहे, ते काय करेल? हा ट्रायग्लिसराईडचा जो ग्रुप आहे ना त्या ग्रुपमधल्या ट्रायग्लिसराईडला सेपरेट केला फक्त, त्याने ब्रेक नाही केला. त्याला आपण इमल्सिफिकेशन किंवा सेपरेशन बोललो. बाईल सॉल्ट डिड दॅट. त्याच्यानंतर बाईल सॉल्ट नंतर पुढचं काय असेल? पुढे जाईल ते पॅन्क्रियाटिक ज्यूस करणं सीएफसी नेल. तो काय करेल? ट्रायग्लिसराईडमधला एक ग्लिसरॉल साईडला करेल. 3 होते, एक साईडला केला 2 राहिले, अजून एक साईड केला मोनोग्लिसराईड राहिले. हे सगळं इंटेस्टाईनमध्ये चालू होतं. इंटेस्टाईनच्या आजूबाजूला ज्या लिम्फ वेसल आहे किंवा लॅक्टियल्स आहेत त्यांनी काय केलं? याला ॲब्झॉर्ब केलं. काय केलं? ॲब्झॉर्ब केलं. आणि ॲब्झॉर्ब केल्यावर मग हे कोणाला दिलं त्यांनी? येस, लिम्फ वेसलने सॉरी याच्या अराउंड काय फॉर्म केलं त्याने? येस, एक प्रोटीनचं कोट फॉर्म केलं विच इज कॉल्ड अस कायलोमायक्रॉन. काय म्हणतात त्याला? कायलोमायक्रॉन. ओके. ना नेक्स्ट इज डायजेशन ऑफ कसला राहिला तर फक्त न्यूक्लिक ॲसिड. कसलं? न्यूक्लिक ॲसिडचं. व्हॉट डू मीन बाय न्यूक्लिक ॲसिड? कोणाला बोलतो आपण न्यूक्लिक ॲसिड? हां, कोणाला म्हणतो आर्यन? आणि व्हेजिटेबल्समध्ये काय असतं? न्यूक्लिक ॲसिड्स कोणाला म्हणतो आपण? अरे इट इज DNA अँड RNA. काय फुल फॉर्म DNAचा? डिऑक्सी रायबोस न्यूक्लिक ॲसिड. RNAचा रायबोस न्यूक्लिक ॲसिड. ते न्यूक्लिक ॲसिड्स आहे ते कधी खाल्ले आपण? ते व्हेजिटेबल किंवा जे पण सेल खाल्लं नॉनव्हेज व्हेज त्याच्यामध्ये होतेच, राईट. मग परत तेच की DNAs RNAsला ब्रेक करायचे एन्झाईम डायरेक्ट कोणाकडे काय लिहिणार आपण? पॅन्क्रियाटिक ज्यूसकडे. मग हे कुठे होईल? स्मॉल इंटेस्टाईनकडे. स्टमकपर्यंत काय होईल का? काहीच नाही, राईट. डायरेक्ट कुठे? स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होईल मग? पॅन्क्रियाटिक ज्यूस येईल जे DNA होते किंवा RNA होते. समजा DNA तर DNAवर कोणी काम केलं? DNAsने, राईट. RNA तर RNA कोणी काम केलं? RNAsने. आणि याने न्यूक्लियोटाईड बनवून दिले. काय बनवून दिले? न्यूक्लियोटाईड, राईट. यू नो दॅट द DNA और RNA इज अ चेन ऑफ न्यूक्लियोटाईड. ते न्यूक्लियोटाईडची काय मोठी चेन आहे, राईट. जी एक न्यूक्लियोटाईड कशाने बनला आहे? द वन न्यूक्लियोटाईड इज मेड फ्रॉम 3 थिंग्स. कुठलं? एक आहे शुगर, दुसरं आहे नायट्रोजनस बेस आणि तिसरं आहे फॉस्फेट ग्रुप. शुगर, नायट्रोजनस बेस अँड फॉस्फेट ग्रुप. या 3 ह्याच्याने बनलं आहे. कशाने? शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेट ग्रुप. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट इज पॅन्क्रियाटिक याच्यानंतर न्यूक्लिक ॲसिड नंतर आपला सगळ्या डायजेशनचा पार्ट संपला, राईट. याच्यानंतर अजून याच्यावर काम करेल न्यूक्लियोटाइडेज जे स्मॉल इंटेस्टाईनचं सकस एंटेरिका सिक्रीट करतं आणि ह्याच्यामधनं याला सगळ्यांना सेपरेट करतं. शुगरला वेगळं करेल, नायट्रोजनस बेसला वेगळं करेल, राईट. सो दिस इज ऑल अबाउट द डायजेशन. काय कसलं डायजेशन बघितलं आपण? वी आर सीन दी डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स आणि येस दॅट्स इट, राईट. आता इथून पुढचा पार्ट आहे ॲब्झॉर्प्शन. कसला पार्ट आहे? ॲब्झॉर्प्शन, राईट. मग त्याला आपण ॲब्झॉर्प्शन कुठून कुठे होतं मला सांगा? व्हॉट डू मीन बाय ॲब्झॉर्प्शन?
ॲब्झॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड न्यूट्रियंट फ्रॉम एलिमेंटरी कॅनाल टू द ब्लड वेसल किंवा लिम्फ वेसल. एलिमेंटरी कॅनालकडनं कुठे जातं ते ब्लड वेसल किंवा लिम्फ वेसलमध्ये जातात. काय जात आहे? डायजेस्टेड न्यूट्रियंट. काय जातात? डायजेस्टेड न्यूट्रियंट. मग काय लिहिणार आपण? डायजेस्टेड न्यूट्रियंट्स फ्रॉम कोणाकडनं? एलिमेंटरी कॅनाल. मग तिथे तुम्ही माउथपासून ॲनसपर्यंत सगळं कन्सिडर करताय, राईट? इनटू व्हॉट? वेसल्स. मग आयदर ब्लड वेसल, लिम्फ वेसल एक्सेट्रा. ते न्यूट्रियंट तिकडे जातात, त्याला आपण ॲब्झॉर्प्शन म्हणतो, राईट? अँड दिस ट्रान्सपोर्ट. बरं मला सांगा साईट ऑफ ॲब्झॉर्प्शन काय? व्हॉट आर द साईट्स ऑफ ॲब्झॉर्प्शन? कुठे कुठे होतं ॲब्झॉर्प्शन? आपण टॉफी वगैरे खातो किंवा काय मेडिसिन्स आहे त्या माउथमधनंच खाली इथूनच लगेच ॲब्झॉर्ब होतात ना स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाण्याच्या आधी. मग एक साईड काय ॲब्झॉर्प्शनची? माउथ आहे. माउथ म्हणजे ओरल कॅव्हिटी, राईट? दुसरी साईड कुठली आहे? स्टमकमध्ये फूड राहतं, राईट? फूड स्टेज इन द स्टमक फॉर फ्यू आवर्स. मग तिथे पण काही गोष्टींचं काही मेडिसिन्स वगैरे ते ॲब्झॉर्ब होतात स्टमकमध्ये. ओके. त्याच्यानंतर अजून एक काय असेल मग? सगळ्यात जास्त ॲब्झॉर्प्शन कुठे होतं? येस, मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन टेक्स प्लेस इन स्मॉल इंटेस्टाईन. सगळ्यात जास्त ॲब्झॉर्प्शन कुठे होतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आणि पाण्याचा वगैरे असं थोडाफार इलेक्ट्रोलाइट्स आहे, पाणी आहे, याचं कुठे ॲब्झॉर्प्शन होतं? लार्ज इंटेस्टाईनमध्ये, राईट? दिस आर द साईट्स ऑफ ॲब्झॉर्प्शन. माउथमध्ये होतं, स्टमकमध्ये होतं, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. फॅरिंग्स आहे, इसोफेगस आहे, इथे फूड थांबतच नाही. ॲब्झॉर्प्शन कसं काय होणार आहे? ओके, तिथून लगेच खाली येतं ना स्टमककडे. बरं, आता ॲब्झॉर्प्शनसाठी जे लागतं दॅट इज किंवा ॲब्झॉर्प्शन ज्या वेने होतं दॅट इज वी कॉल इट ॲज अ ट्रान्सपोर्ट. काय बोलतो आपण? ट्रान्सपोर्ट, राईट? सो देअर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्सपोर्ट. एक असतो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि एक असतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. कुठला? पॅसिव्ह. द वन इज कॉल्ड एज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड अदर इज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, राईट? ॲक्टिव्ह म्हणजे काय? इफ अ पर्सन इज ॲक्टिव्ह मीन्स वॉट? दॅट पर्सन इज ऑलवेज डुईंग समथिंग. And if that person is always doing something, then definitely that person needs what? Energy, right? मग ज्या ट्रान्सपोर्टला एनर्जी लागते इज ॲक्टिव्ह. पॅसिव्ह म्हणजे आळशी, काही करतच नाही तर एनर्जी लागेल का? नाही, राईट? मग ज्याला एनर्जी नाही लागत आहे तो काय? पॅसिव्ह. मग व्हॉट इज दिस? व्हॉट डू यू मीन बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट? दिस ट्रान्सपोर्ट रिक्वायर्स व्हॉट? काय लागतं याला? एनर्जी. या ट्रान्सपोर्टला एनर्जी लागते. आणि इकडे काय नाही? इट डझंट रिक्वायर. येस, डझंट रिक्वायर एनर्जी. याला एनर्जी लागते का? नाही लागत. इज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, राईट? आता पॅसिव्ह मग कुठून कुठे एनर्जी कुठून कुठे जाताना लागते? समजा आपण सायकलिंग करतोय, आपण हिलवर जातोय, राईट? खालून वर जाताना एनर्जी लागेल की वरतून खाली येताना? खालून वर जाताना, राईट? मग ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एखादी इफ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट नीड एनर्जी इट मीन्स वॉट? इट इज अ ट्रान्सपोर्ट फ्रॉम वॉट? लोअर कॉन्सन्ट्रेशन एरिया टू हायर कॉन्सन्ट्रेशन एरिया. एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनचे समजा ब्लड वेसलमध्ये ग्लुकोज जास्त आहे, एलिमेंटरी कॅनलमध्ये कमी आहे, तरी पण पाठवायला तर लागेल. मग तो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. असं जस्ट एक एक्झाम्पल देते. एखाद्या लोअर कॉन्सन्ट्रेशनकडनं कुठे पाठवतो आपण? हायरकडे. तर त्याला एनर्जी लागते, राईट? इट रिक्वायर्स एनर्जी. आणि वरतून खाली येताना लागेल का? नाही. एखाद्या हायर कॉन्सन्ट्रेशन एरियाकडनं कुठल्या एखाद्या लोअर कॉन्सन्ट्रेशन एरियाकडे जर आपल्याला पाठवायचं आहे then what is it? It is the passive transport. त्याला कुठला ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. इज दिस क्लिअर? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, राईट? पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं? डिफ्युजन येतं, राईट? डिफ्युजन आहे, ऑस्मॉसिस आहे. त्यांना हायर टू लोअर असतं. ऑस्मॉसिसमध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू असतं आणि त्यांना एनर्जी नाही लागत. आणि अजून एक ट्रान्सपोर्ट असतो त्याला म्हणतात फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट. फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? कॅरियर प्रोटीन थ्रू जेव्हा जातं ना, वेन द ट्रान्सपोर्ट थ्रू टेक्स प्लेस थ्रू कॅरियर प्रोटीन. एखादा कॅरियर प्रोटीन आहे जे सेलची मेम्ब्रेन ती लिपिडने बनली आहे आणि तिथे वॉटर सोल्युबल. बघा तुम्ही मला सांगा ऑइलमध्ये वॉटर ड्रॉप टाका, तो जातो का मध्ये? नाही जात, राईट? म्हणजे वॉटर सॉल्युएबल सबस्टन्सेस असतात ते लिपिडमध्ये एंटर नाही करत आणि आपली सेल मेम्ब्रेनच लिपिडने बनली आहे, राईट? मग ॲट दॅट टाईम वेन दी ट्रान्सपोर्ट इज देअर इट नीड्स अ मेम्ब्रेन प्रोटीन किंवा मेम्ब्रेन चॅनल्स. मग जेव्हा कॅरियर प्रोटीन थ्रू गोष्टी इकडून तिकडे जातात त्याला फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट म्हणतात. कुठला ट्रान्सपोर्ट म्हणतात? फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट. मग काही अमायनो ॲसिड्स आहे, काही शुगर आहे, काही वॉटर आहे, हे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट दाखवतात. पण देर आर सम इलेक्ट्रोलाइट्स, सम हेवी आयन्स और यू कॅन से सम sugars which shows the active transport. Okay,
मग हे दिस इज अबाउट ट्रान्सपोर्टेशन. बट असं करून करून मग फायनली हे सगळं जे एलिमेंटरी कॅनलमध्ये होतं ते कुठे गेलं, ब्लड वेसल किंवा लिम्फ वेसलमध्ये, राईट. आता त्याच्यानंतर ब्लड ते स्वतःला ठेवेल का, नाही. मग काय करतं, सगळीकडे पोहोचवतं. इट प्रोव्हाइड्स इट टू ईच अँड एव्हरी सेल. त्याला आपण बोलतो ॲसिमिलेशन. काय म्हणतो, ॲसिमिलेशन. की ब्लड इज गोइंग टू प्रोव्हाइड द न्यूट्रिएंट टू ईच अँड एव्हरी सेल विच इज कॉल्ड ॲज ॲसिमिलेशन. ओके. काय, the blood is going to provide each and nutrient to each and every cell is called as assimilation. Okay. And the last is what, egestion. last step काय होती, egestion. की आपण बघितलं की सगळ्यात जास्त डायजेशन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये झालं आणि ज्या गोष्टी डायजेस्ट नाही होत तर पुढे पाठवल्या जातात लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त वॉटर ॲब्झॉर्ब होईल. वॉटर ॲब्झॉर्प्शन टेक्स प्लेस इन दी लार्ज इंटेस्टाईन आणि मग ते पुढे 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 ते पाठवत जाईल ते फूड जे नाही लागत ते, आणि रेक्टममध्ये स्टोअर होतं. मग रेक्टममध्ये स्टोअर झाला. रेक्टम एक छोटंसं पाऊचला एक स्ट्रक्चर आहे, तिथे खूप सारं अनडायजेस्टेड वेस्ट स्टोअर झालं तर त्या रेक्टमचे जे मसल्स आहेत तिथले स्ट्रेच रिसेप्टार्स आहेत ते स्ट्रेच होतात आणि ते ब्रेनला सिग्नल पाठवतात, राईट. दे सेंड अ सिग्नल टू दी ब्रेन. मग ब्रेन परत त्या रेक्टमच्या स्मूथ मसल्सला सिग्नल पाठवतो आणि ते जे अनसच्या इथलं स्पिंक्टर आहे ते स्पिंक्टर ओपन होतं अँड द डिफिकेशन टेक्स प्लेस. डिफिकेशन म्हणजे काय, एक्सक्रीटा विल रिमूव्ह आउट ऑफ दी बॉडी. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, इजेशन. याला काय म्हणतात, इजेशन. इज इज क्लिअर. सो पहिली कुठली स्टेप होती, इंजेशन. इंजेशन म्हणजे काय, इनटेक ऑफ फूड. दुसरं काय होतं, डायजेशन. व्हॉट इज डायजेशन, कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल वन, राईट. त्याच्यानंतर ॲब्झॉर्प्शन. व्हॉट इज ॲब्झॉर्प्शन, digested food material is absorbed into the blood is called as absorption, and blood is going to provide that nutrient to the each and every cell is called as assimilation, and finally the undigested waste material remove outside the body and it is called as what, egestion. त्याला काय म्हणतात, egestion. Is it clear? Okay. So तुम्हाला एक सांगितलं होतं मी, ते करून आले का, disorders, जॉन्डिस, वॉमिटिंग, कॉन्स्टिपेशन वगैरह केलेत, थोडे केलेत. सी, देर आर टू टाइप्स ऑफ डिसऑर्डर्स ऑफ सिस्टम, राईट, ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. एक जे आहेत ना ते न्यूट्रिशनल डिसऑर्डर आहे. न्यूट्रिशनल डिसऑर्डर म्हणजे काय, न्यूट्रिएंटची कमी आहे, डेफिशियन्सी आहे आणि त्याच्यामुळे झालं. आणि दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो काय, की डायजेस्टिव्ह सिस्टमच प्रॉपरली वर्क करत नाही आहे. मग एक आहे न्यूट्रिशनल डिसऑर्डर आणि कुठला आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम डिसऑर्डर. न्यूट्रिशनल डिसऑर्डर आणि डायजेस्टिव्ह सिस्टम डिसऑर्डर, राईट. काय सांगितलं मी, न्यूट्रिशनल डिसऑर्डर म्हणजे न्यूट्रिएंटची कमी आहे आणि याच्यामध्ये जनरली येतं PEM. व्हॉट इज PEM, इट इज प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. प्रोटीन डेफिशियन्सी आहे, प्रोटीन्सची कमी असते, राईट. आणि डायजेस्टिव्ह सिस्टम डिसऑर्डर भरपूर आहेत. मग प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनवर ज्याच्या अंडर जे येतात ते एक आहे मेरास्मस. कुठला आहे, मेरास्मस. आणि एक कुठला आहे, क्वॉशी-वॉकर. कोणता आहे, क्वॉशी-वॉकर, राईट. दोघांमध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे पण मेरास्मसचं स्पेलिंग छोटं आहे ना तर लक्षात ठेवायचं, इट इज बिलो 1 year एज. 1 महिन्यापेक्षा छोट्या बाळांमध्ये जे होतं ना दॅट इज मेरास्मस. आणि 1 to 3 year चिल्ड्रनमध्ये जे होतं ना, 1 to 3 years ऑफ चिल्ड्रन, त्यांच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सीला काय म्हणतात, क्वॉशी-वॉकर. समजतंय, एक आहे मेरास्मस, एक आहे क्वॉशी-वॉकर. दोघांमध्ये प्रोटीनची कमी होते त्या बेबीजमध्ये. जे मेरास्मसचे इट इज फ्रॉम 0 to 1 year आणि 1 to 3 year वाला क्वॉशी-वॉकर. हे प्रोटीन डेफिशियन्सीचे डिसऑर्डर्स आहेत, राईट. त्याच्यानंतर इकडचे डायजेस्टिव्ह सिस्टमचे कुठले कुठले डिसऑर्डर्स आहेत. मग द फर्स्ट इज व्हॉट, इनडायजेशन, अपचन, राईट. त्याच्यानंतर काय, गॅसवाले जे प्रॉब्लेम्स असतात, व्हॉट इज दॅट, कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन नंतर कॉन्स्टिपेशनच्या अपोजिट काय असतं, डायरिया, राईट. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, येस, डायरिया म्हणजे फ्रिक्वेंटली लूज मोशन्स होतात आणि कॉन्स्टिपेशन त्याच्या उलट आहे, गॅस होतात किंवा द पर्सन इज फिलिंग और इट सफर्स फ्रॉम द डिफिकेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय होतं, जॉन्डिस, अजून वॉमिटिंग, राईट. सो दिस आर व्हॉट, दिस आर दी डायजेस्टिव्ह सिस्टम डिसऑर्डर. ओके. आणि हे कुठले डिसऑर्डर आहे, दिस आर न्यूट्रिशनल डिसऑर्डर.
सो द फर्स्ट डिसऑर्डर इज वॉट? जॉन्डिस. जॉन्डिस माहिती आपल्याला काय असते? कावीळ. आणि का बरं होते? येस्टरडे आय टोल्ड यू की लिव्हरमध्ये बाईल पिगमेंट बनतात अँड द नेम ऑफ दॅट बाईल पिगमेंट इज बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन. मग हे बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन एक्सेस ऑफ अमाऊंटमध्ये बनतात आणि जेवढं हिमोग्लोबिन ब्रेक होत आहे ना तेवढं ते बिलिरुबिन बिलिवर्डिन बॉडीच्या बाहेर टाकलं नाही जाते आणि त्याच्यामुळे ते बॉडीमध्ये काय करतात? साचत जातात, ॲक्युम्युलेट होतात. And it causes the yellow color or this yellowing of the skin, nail, etc. Here the skin and the eye turns yellow due to the deposition of bile pigment and that is because of the liver damage. कोणामुळे होतं हे? liver damage मुळे, right? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वॉमिटिंग. आपण बोललो की जी इसोफेगस मधनं आहे दॅट इज रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ फूड फ्रॉम अपवर्ड टू डाऊनवर्ड डिरेक्शन. हे जे मूवमेंट आहे याला आपण पेरिस्टाल्सिस म्हटलं आणि याचा अपोजिट मूवमेंटला काय म्हणतो आपण? अँटी पेरिस्टाल्सिस. काय म्हणतो? अँटी पेरिस्टाल्सिस. म्हणजे कधी कधी होतं नोजिया वगैरे होतं त्याच्यामुळे अँटी पेरिस्टाल्सिस किंवा रिगर्गिटेशन होतं विच रिझल्ट्स इन टू वॉमिटिंग. त्याच्यामुळे काय होतं? वॉमिटिंग होते, राईट. मग जे प्रेग्नेंट विमेन आहे त्यांच्यामध्ये काय होतं की खालून युटरस इतकं खालून जे बेबी बनते त्याच्यामुळे ना त्या इसोफेगसवर खालच्या साईडने प्रेशर क्रिएट होतं आणि म्हणून मग काय होतं? रिफ्लेक्स येतं, उलटं येतं फूड. इजेक्शन ऑफ स्टमक कंटेंट थ्रू द माउथ. म्हणजे काय? इजेक्शन म्हणजे बाहेर निघणं. काय? स्टमकचं कंटेंट कुठून? माउथमधनं, राईट. अँड इट इज कंट्रोल्ड बाय व्हॉट? मेड्युला ऑब्लॉंगेटा. आपला जो मेड्युला ऑब्लॉंगेटा आहे हाइंड ब्रेनचा पार्ट तो हे कंट्रोल करतो, राईट. नेक्स्ट इज डायरिया. डायरियामध्ये काय होतं? फ्रिक्वेंट एलिमिनेशन ऑफ वॉटरी फीसेस, राईट. डायरियामध्ये लूज मोशन्स होतात ना. लूज मोशन म्हणजे काय? जे फिकल मॅटर आहे एक्सक्रीटा आहे ते सॉलिड असतं पण डायरियामध्ये काय होतं? वॉटर ॲब्झॉर्बच होत नाही लार्ज इंटेस्टाईनमधनं म्हणून ते पण काय होतं? सारखं बाहेर जातं, राईट. अँड इट इज रिड्यूस दी ॲब्झॉर्प्शन ऑफ दी फूड. नेक्स्ट इज कॉन्स्टिपेशन आय गेस. हां, कॉन्स्टिपेशन म्हणजे गॅसवाले प्रॉब्लेम्स, राईट. ड्राय फूड खाल्लं आपण, खूप जास्त पाणी नाही पिलं तर हे प्रॉब्लेम्स होतात. सो इनफ्रिक्वेंट एलिमिनेशन ऑफ ड्राय स्टूल अँड इट इज ड्यू टू द डिक्रीज पेरिस्टाल्सिस इन कोलॉन. कोलॉनमध्ये पेरिस्टाल्सिस म्हणजे का? मी काय म्हटलं तर पेरिस्टाल्सिस ही जी मूवमेंट आहे फक्त इथे दिसते का? नाही. इंटेस्टाईनमध्ये असं साईडला फूड कसं काय जातं, राईट. असं साईडला फूड जातं ना त्याला पण पेरिस्टाल्सिसच म्हणतात. आणि ते लास्ट नेक्स्ट इज इंडायजेशन. इंडायजेशन म्हणजे स्पायसी खाल्लं, हॉट खाल्लं, राईट, किंवा अवेळी खाल्लं तर द पर्सन सफर फ्रॉम इंडायजेशन. सो इट इज द कंडिशन लीडिंग टू द फिलिंग ऑफ व्हॉट? फुलनेस ड्यू टू इम्प्रॉपर डायजेशन. पोटाचं फुगल्यासारखं वाटतं ना कधी कधी, दॅट इज बिकॉज ऑफ द इंडायजेशन. न खाता पण असं गॅस फील होतो, राईट. इट इज ड्यू टू द एन्झायटी, इनएडिक्वेट एन्झाईम सिक्रिशन. एन्झाईम कमी बनतात म्हणून फूड डायजेस्टच होत नाही आहे. फूड पॉयझनिंगमुळे पण होतं आणि स्पायसी फूड एक्सेट्रा, राईट. दिस इज द प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. आतापर्यंत जे बघितलं ते कुठले डिसऑर्डर होते? दोज वर द डिसऑर्डर ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. आता हे प्रोटीन एनर्जीवाले डिसऑर्डर आहे. कुठले कुठले? मरास्मस आणि क्वॉशिवर्कर. सो इट इज द डायटरी डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन अँड फूड कॅलरीज. यांच्यामध्ये फूडची काय होते? डेफिशियन्सी होते आणि कॅलरीजची पण कमी होते. प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन कॉजेस मरास्मस अँड क्वॉशिवर्कर इन चिल्ड्रन. इट इज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ बोथ प्रोटीन्स अँड कॅलरीज. हे दोघांच्या डेफिशियन्सीमुळे होतं. प्रोटीन डेफिशियन्सीमुळे पण होतं आणि कॅलरीजमुळे पण होतं. आता एक एक डिफरन्स लक्षात ठेवा. पहिला डिफरन्स मी काय सांगितलं तर मॅरास्मस कोणामुळे होतं? द इन्फंट्स लेस दॅन 1 year एज. आणि क्वॉशिवर्कर कोणामध्ये होतं? 1 to 3 वाल्यामध्ये. मॅरास्मस म्हणजे प्रोटीन आणि कॅलरीज दोघांची डेफिशियन्सी आहे. क्वॉशिवर्कर फक्त प्रोटीनची डेफिशियन्सी आहे. ओके. रिझन काय? रिझन असेल? रिप्लेसमेंट ऑफ मदर्स मिल्क बाय फूड विथ अ पुअर प्रोटीन अँड कॅलरिफिक व्हॅल्यू. ऑब्वियसली जर 1 वर्षापेक्षा कमीच्या बेबीजमध्ये होतं तर त्यांना प्रोटीन मिळतं कुठे? सोर्स काय त्यांचा? बिलो 1 year मदरचं मिल्क. पण ते काय बोलतात मग समटाईम्स बिकॉज ऑफ सम रिझन मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड बाय दी आउटसाइड फूड किंवा आउटसाइड पॅकेट्स, राईट. दिस हॅपन्स इफ द मदर हॅड हर सेकंड प्रेग्नन्सी और चाइल्ड बर्थ when the older infant is still too young. असं कधी होतं की पहिलं बाळ बेबी एकदम खूपच यंग आहे म्हणजे 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं आहे लगेच सेकंड चाइल्ड होतं, राईट. सो ॲट द टाइम दिस कुड हॅपन. त्यांचे सिम्पटम्स काय आहेत? इम्पेअर्ड ग्रोथ अँड रिप्लेसमेंट ऑफ टिश्यूज. आपण बघा ना आपल्या सगळ्या बॉडीमध्ये मसल्स म्हणजे प्रोटीन्स आहेत. ब्रेन डेव्हलपमेंट प्रोटीनमुळे होते. मग प्रोटीन नसेल तर हे सगळंच होईल ना की ग्रोथ प्रॉपर होणार नाही. एक्स्ट्रीम एमेसिटेशन म्हणजे बॉडी खूप बारीक असेल, एकदम थिन लिम्स असतील, हातपाय, ड्राय थिन रिंकल स्किन, डिक्लाइन ग्रोथ रेट अँड बॉडी वेट, ग्रोथ खूप स्लो असेल, इम्पेअर्ड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड मेंटल फॅसिलिटीज. ठीक आहे. मेंटल फॅकल्टीज मेंटली पण कसं असेल थोडेसे वीक असतील, राईट. त्याच्यानंतर काय? क्वॉशिवर्कर.
आता दिसण्यावर ना काय डिफरन्स कळतोय, एक डिफरन्स कळला. इकडे काय होतं, ते बिलो 1 इयर वाल्यांकडे यांच्यामध्ये हे कोणामध्ये होतं, इट इज बिकॉज ऑफ 1 to 3 years. तिकडे प्रोटीन आणि कॅलरीज दोघांची डेफिशियन्सी, इथे फक्त कोणाची डेफिशियन्सी आहे, प्रोटीनची. रिझन पर्यंत तेच आहे की रिप्लेसमेंट ऑफ मदर्स मिल्क बाय हाय कॅलरिफिक और लो प्रोटीन डाएट इन अ चाइल्ड मोर दॅन 1 year एज, राईट. मेरास्मस इट शोज द वेस्टिंग ऑफ, मरास्मस सारखे इट शोज दी वेस्टिंग ऑफ मसल्स, थिनिंग ऑफ लिम, फेल्युअर ऑफ ग्रोथ अँड ब्रेन डेव्हलपमेंट. हे सिम्टम्स मेरास्मस सारखेच आहे की ब्रेन डेव्हलप होत नाही, मसल्स वीक असतात, राईट. बट मेरास्मस आणि ह्यांच्या चिल्ड्रनमध्ये काय डिफरन्स दिसतोय, येस ते एकदम त्यांचा रिब्स दिसत होता बघा, हे दिसत आहे, कॅन यू सी दिस, त्यांच्या रिब्स दिसत आहेत. आणि यांचा टोटली अपोजिट आहे, यांचा एडिमा, यांच्यामध्ये स्वेलिंग आहे पोटाला, राईट. हा एक अजून दुसरा डिफरन्स आहे की अनलाईक मेरास्मस सम फॅट इज स्टिल अंडर द स्किन, एक्सटेन्सिव्ह एडिमा म्हणजे खूप जास्त स्वेलिंग आहे ऑफ बॉडी पार्ट्स. कळलं, हा पण एक डिफरन्स आहे की तिकडे खूप हातपाय बारीक असतात, रिब्स पण बारीक असतात आणि इथे स्वेलिंग असते. स्वेलिंग आहे, फॅट डिपॉझिशन आहे, म्हणून यांचे जे पोट वगैरे ते कसं दिसतं, जास्त दिसतं. इज दिस क्लिअर? सो दिस इज व्हॉट, दिस इज अबाउट दी डिसऑर्डर्स. हे काय होते, डिसऑर्डर्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. पहिला कुठला डिसऑर्डर होता, येस फर्स्ट डिसऑर्डर वॉज, पहिले जे होते ते डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड होते, नंतर कुठले होते, न्यूट्रिशनल. चला आता थोडे MCQ आपण सॉल्व करू, थोडे त्या दिवशीचे आपण ते अर्धे अर्धे केले होते ते परत सॉल्व करू. एक मिनिट, हां चलो टेल मी द आन्सर्स. ऑड वन आउट इज, व्हेरी गुड. बाकीचे तिघं काय, ग्लॅन्ड्स. ओके. ओपनिंग ऑफ लॅरिंग्स, लॅरिंग्स म्हणजे साऊंड बॉक्सेस, ग्लॉटिस, व्हेरी गुड. आणि त्याचं कव्हरिंग म्हणजे एपिग्लॉटिस. आणि याचं कव्हरिंग काय, ओपनिंग काय, इजोफेगस असतं, गलेट आहे, काय गलेट. इनर वॉल ऑफ स्टमक बियर्स लॉन्जिट्युडिनल फोर्स, त्याला रिवगे म्हणतात. ठीक आहे, स्टमकच्या मध्ये ना असे फोल्ड्स असतात, राईट, विच इज कॉल्ड ॲज रिवगे. दी लॉंगेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनाल इज, व्हेरी गुड. जरी लार्ज इंटेस्टाईनला नाव लार्ज आहे पण लेंथ वाईज कोण मोठं आहे, स्मॉल इंटेस्टाईन, व्हेरी गुड. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन, सीकम. कोणाचा आहे मग तो, लार्ज इंटेस्टाईनचा आहे ना, सीकम, कोलॉन, रेक्टम, ॲनस. नाही आहे असं, हां हे तिघंच स्मॉल इंटेस्टाईनचं आहे, डिओडेनम, जेजुनम, इलियम. अरायझिंग फ्रॉम द सीकम देअर इज अ फिंगर लाईक वेस्टिजियल ऑर्गन कॉल्ड ॲज, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे, व्हेरी गुड. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे विच इज, हां नॉट वर्किंग, नॉट फंक्शनल. Human teeth are placed in the jaw sockets. This is called as, very good, thecodent. The hard chewing surface of the teeth is made up of, very good. आणि त्याचा खाली काय असतं, डेंटाइन. Cheek teeth include, very good, premolars and molars. Outermost fibrous layer of human gut is called as सेरोसा. हां हे राहिलं आपलं, हां की लेयर्स आहेत, राईट, देर आर लेयर्स. केलं तर तुम्ही, हां डायग्राम होते, व्हेरी गुड. बाहेरची आहे सेरोसा, त्याच्यामध्ये असते मस्क्युलॅरिस, राईट. मस्क्युलॅरिसच्या परत 3 आहेत, लॉन्जिट्युडिनल मसल आहे, सर्क्युलर मसल आहे आणि ऑब्लिक मसल आहे. आणि ते मिळून मस्क्युलॅरिस. का, हे पेरिस्टाल्सिस मसल्समुळे असं होतं आहे. मस्क्युलॅरिसच्या मध्ये कुठली असेल, सबम्युकोसा, राईट. आणि सबम्युकोसा, काही काही सबम्युकोसाकडे ग्लॅन्ड्स असतात,
ठीक आहे. काही डिओडॅनम सॉरी इंटेस्टाईन किंवा स्टमकचं सबम्युकोसावाला पार्टकडे ग्लॅन्स असतात आणि इनरमोस्ट कुठली आहे म्युकोसा आणि म्युकोसाच्या मध्ये ल्युमेन असेल ओपनिंग फूड जायला पण तर जागा पाहिजे. व्हेरी गुड केलं होतं तुम्ही गुड. थँक्स टू मी. चला नेक्स्ट आता तुम्ही करता आणि मग डिस्कस करायचं. हां जमणार काय हां तिथनं केलं मीडियम हार्ड हां तुमच्या ह्याच्यात करा मीडियमवाली करा कारण की इथे तुम्हाला खूपच स्क्रोल करायला लागेल. आता काही कन्फ्युजन आहे ह्याच्यामध्ये इज देअर एनी कन्फ्युजन इन दिस मीडियम लेवल मी इकडे फक्त ते हे ओपन करते. काय डायजेशन आता नेक्स्ट वीक विल स्टार्ट विथ दी न्यू चॅप्टर. ठीक आहे बायोमॉलिक्युल वगैरे घेऊ ते इम्पॉर्टंट आहे हे चॅप्टर नेक्स्ट वीक. इथपर्यंत काही डाऊट कन्फ्युजन आहे.
हाच क्वेश्चन तुमचा रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर्सवाला क्वेश्चन आहे, राईट. काय क्वेश्चन आहे तो? व्हॉट इज द क्वेश्चन? येस, काय क्वेश्चन आहे की जेव्हा खूप वेळ आपण फास्टिंग करतो ना, तेव्हा कुठले पहिले आपण यूज करतो? ऑब्विसली पहिले आपण कोणाला यूज करतो? येस, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट संपले तर फॅट्स, आणि फॅट्स संपले तर प्रोटीन्स. Man is not able to digest cellulose whereas the other herbivore animal can. There is reason for this. आपण सेल्युलोजला डायजेस्ट नाही करू शकत, पण बाकीचे ॲनिमल्स करतात. का बरं? काय असतं त्यांच्याकडे? येस, आपल्याकडे तो मायक्रोबिलियर फ्लोरा नाही आहे, राईट. म्हणजे काय, ते जे काही काही हे असतात, बॅक्टेरियाज असतात, ते आपल्याकडे नाही आहे. बॅक्टेरिया वी आर लॅकिंग दॅट बॅक्टेरिया, मिथॅनोजन्स वगैरेचे सेल्युलोजला डायजेस्ट. आणि अपेंडिक्स पण आपल्याकडे फंक्शनल नाही आहे, त्यांच्यामध्ये आहे. द ऑप्टिमम पीएच ऑफ द एन्झाईम ट्रिप्सिन इज. बघितलं? कुठे बघितलं? नाही, ते 6.8 ते हे होतं ट्रिप्सिनचं ना. चलो, द इनॅक्टिव्ह प्रोटीएजेस एन्झाईम प्रेझेंट इन पॅncreatic ज्यूस आर. सांगा कालचं ट्रिप्सिनोजेन. कालचा क्वेश्चन काय मग? ट्रिप्सिनोजेन आणि प्रोकार्बॉक्सीपेप्टिडेज. Analyze the following statements regarding to the starch digestion. Separate true or false. During the starch from mouth, is it? Around 30% of starch digested in stomach. 30% ओरल कॅव्हिटीमध्ये होतं डायजेस्ट. सलायव्हरी अमायलेज ओरल कॅव्हिटीमध्ये ना, अमायलेज. स्टमकचा काय नाही, इथे होता. आणि मग 70% स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. मग हे तर रॉंग आहे. 1 करेक्ट, सेकंड रॉंग. ओके. डायजेशन ऑफ स्टार्च रिक्वायर ॲक्शन ऑफ पॅncreatic ज्यूस. पॅncreatic ज्यूसकडे पण तर अमायलेज आहे. पॅncreatic अमायलेज आहे ना त्याच्याकडे. मग डायजेशन ऑफ स्टार्चला पॅncreatic ज्यूस पण तर लागतो. सलायव्हरी अमायलेज सलायवाकडे, पॅncreatic अमायलेज पॅncreasकडे. थर्ड इज ऑल्सो ट्रू, राईट. त्याच्यानंतर डायजेशन ऑफ स्टार्च इज कम्प्लिटेड इन द लॉंगेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. हे पण करेक्ट आहे ना. म्हणजे 3 आर करेक्ट, पण असं कुठलंच नाही आहे की पहिलं सेकंड रॉंग आहे. हां, पण मग असा ऑप्शन नाही ना कुठलाच. अच्छा, ओके, सॉरी. गुड. Among the given statement, pick out the true one. Intestinal glands are compound tubular glands. Brunner's glands are confined to the submucosa of jejunum. Crypts of lubricant consisting of mucus secreting penicillin and enzyme secreting goblet cell. And it contains enzyme maltase, lactase, sucrase, ribose, nucleotide. ज्या इंटेस्टाईनच्या सेल्स आहेत ना, त्यांना एंटेरोसाइट्स म्हणतात. एंटेरो वर्ड इज रिलेटेड टू इंटेस्टाईन. ओके. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स इज करेक्ट? स्टमककडे फॅटसाठी एन्झाईम आहे? नाही आहे. स्मॉल इंटेस्टाईनकडे प्रोटीन, पेप्सिन, अमायनो ॲसिड. स्मॉल इंटेस्टाईन स्टार्च, अमायलेज, डायसॅकराइड, डिओडरम, ट्रायग्लिसराइड, ट्रिप्सिन, मोनोग्लिसराइड. हे तर नाही आहे. स्टमककडे फॅट, लायपेजेस, मीझल्स नाही. स्मॉल इंटेस्टाईन प्रोटीन, पेप्सिन, अमायनो ॲसिड, स्टार्च, नाही. हे डायसॅकराइड नाही ना तिथे. हां, सॉरी. स्टार्च, अमायलेज, डायसॅकराइड. विच ऑफ द फॉलोइंग सेट इज करेक्ट? अच्छा, तेच आहे काय? Analyze the statement. Bile helps in digestion by conversion of measles into chylomicron. मीझल आणि कायलोमायक्रॉन मध्ये काय डिफरन्स आहे? मीझलला जेव्हा प्रोटीन कोटिंग येतं त्याला काय म्हणतो आपण? कायलोमायक्रॉन. Bile helps in digestion of bile helps in the digestion by conversion the measles into chylomicron. Enterokinase secreted by intestinal mucosa activates the trypsinogen to active trypsin. हे पण करेक्ट आहे. Chymotrypsin activates the procarboxypeptidase to carboxypeptidase. हे पण करेक्ट. मग काय? हे नाही, कन्वर्ट नाही करत आहे. बाईल ज्यूस काय करतं? इमल्सिफाय करतं. मग सेकंड आणि थर्ड इज करेक्ट. Which of the following statements are incorrect? Small amount of monosaccharides, glucose, amino acid and some electrolytes like chloride are in general absorbed by
facilitated diffusion, some substance like carrier protein. Active transport occurs against the concentration gradient, hence requires absorption of water. 1 and 2 मध्ये असेल काय जे इनकरेक्ट स्मॉल मध्ये. बोला. 4th तर करेक्ट आहे, 3rd पण करेक्ट आहे. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे लोअर टू हायर. Let's see. Chylomicrons are small fat globules coated with the protein. The absorbing material in large intestine mainly include water, minerals and some drugs. किती आहेत हे? हाँ नहीं है. Questions किती आहेत? 28 है. Jaundice, bile deposition of bile pigment. A चा 3 असायला पाहिजे. Okay. B चा constipation, decreased peristalsis in colon. Which of the following is not symptoms of marasmus? Extensive edema. Edema कोणामध्ये होतं? क्वॉशिओर्कर मध्ये. Swelling क्वॉशिओर्कर मध्ये होते. Wrong about it is deficiency of proteins. हे wrong आहे कारण की फक्त काय आहे? Deficiency of proteins and calories also. Calories ची पण deficiency होती. Which of the following symptom is present in only in क्वॉशिओर्कर but absent in extensive edema? Okay. Submit. काय चुकलं? हे चुकलं. काय होतं याचं? एच तर सिलेक्ट केलेलं होतं आपण. अच्छा करेक्ट आन्सर सी. एचं 3, बीचं 1. अच्छा ते सेरस ग्लँड आहे. ओके. पण सेरोसामध्ये तर कुठलं ग्लँडच नाही आहे. सेरस ग्लँड्स आपण करू चेक. हे काय चुकलं? हेपॅटिक डक्ट, गॉल ब्लॅडर, सिस्टिक डक्ट. सिस्टिक डक्ट कसं गॉल ब्लॅडरकडे जातं ना. सिलेक्ट चुकीचं केलं का? सिस्टिक डक्ट, हेपॅटिक डक्ट, गॉल ब्लॅडर. कुठनं रूट बघता येतं? इकडनं जात असेल तर हिपॅटिक डक्ट कडनं सिस्टिक डक्ट आणि मग गॉल ब्लॅडर आहे. आधी गॉल ब्लॅडर कन्सिडर केलं आणि मग सिस्टिक डक्ट. 2 ना? 2 गेले. इथे काय गेलं? अरे इट कंटेन्स एंजाइम माल्टेज, लॅक्टेज, सुक्रेज, रायपेप्टिडेज, लायपेजेस, न्यूक्लियोटाइडेज, न्यूक्लियोसाइडेज एक्सेट्रा. याच्यामध्ये काय चुकायचं? अच्छा ट्रू विचारलं होतं. ट्रू विचारलं तर पण रॉंग सिलेक्ट केलं. अरे रे, हे असं असतात सिली मिस्टेक. 2 and 3 आर करेक्ट आणि स्टेटमेंट 2 ओनली. 3 का बरं नाही? एंटेरोकायनेस सिक्रेटेड बाय इंटेस्टाइनल म्युकोसा ॲक्टिवेट्स ट्रिप्सिन. करेक्ट आहे. नाही पण इंटेस्टिनल म्युकोसा नाही सिक्रेट करत का? मग कन्वर्ट करता बरोबर आहे ना. जे ट्रिप्सिनला जनरल ट्रिप्सिनमध्ये. अच्छा 2 तर करेक्टच बोलताय ना. ते आपण 3 पण केलं होतं. 3 का नाही आहे? कायमोट्रिप्सिन नाही करत. ओके ठीक आहे. याला पण ट्रिप्सिनच कन्वर्ट करतो. कायमोट्रिप्सिनोजनला कायमोट्रिप्सिनमध्ये ट्रिप्सिन कन्वर्ट करतो. प्रो कार्बॉक्झी पेप्टिडेजला कार्बॉक्झी पेप्टिडेजमधला पण ट्रिप्सिनच कन्वर्ट करतो. आणि ट्रिप्सिनला ट्रिप्सिनोजनपासून ट्रिप्सिन कोण करतं? ट्रिप्सिनोजनला कोण ॲक्टिव्ह करतं? एंटेरोकायनेस. आता इथे काय? हे तर करेक्ट होतं ना. एचं 3 जॉन्डिसचं. अच्छा पुढचं आपण चेकच नव्हतं केलं ना. एचं काय? जॉन्डिसचा बघितलं होतं. बाईल पिगमेंट बरोबर. कॉन्स्टिपेशन हा म्हणजे बीचं 1. हेच बोललं होतं. ते सिलेक्ट करताना चुकीचं सिलेक्ट केलं का? आपण हे बोलताना बरोबर बोललो. डिक्रीज पेरिस्टाल्सिस. मी सिलेक्ट करताना चुकीचं सिलेक्ट केलं. ओके ठीक आहे. डायरिया, फ्रिक्वेंट एलिमिनेशन ऑफ वॉटर. हां हे बरोबर होतं पण ते सिलेक्ट चुकीचं केलं. ठीक आहे चलो.
we'll stop and next lecture we'll start with the new chapter. Okay, any confusion?